होती त्याच्यात सविस्तर पुढची 25 आणि 50 वर्ष या राज्याची आणि देशाची सेवा करण्यासाठी काय धोरण असावं याची सविस्तर चर्चा झाली। त्याच्यात वंदनाताईंवर काही नवीन संघटनात्मक जबाबदाऱ्या दिल्या झाल्या, त्याबद्दल पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला त्या सगळ्याची माहिती दिली जाईल। आणि आमची एवढीच अपेक्षा आहे की एकीकडे जसं इलेक्शनची कामं होत राहतील तर त्याच पद्धतीने संघटनेची ताकद ही राज्यात आणि देशात कशी वाढवावी याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्नशील आहे। पक्षामध्ये प्रशांत दादा म्हणले तसं वर्षापूर्वी अनेक काही घटना झाल्या, पण त्याच्यावर मात करून ज्या पद्धतीने कार्यकर्ता आणि मित्रपक्ष आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मायबाप जनतेने जी आम्हाला साथ दिली त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानते, त्यांच्यासमोर नतमस्तक होते। कारण असं वाटलं होतं की आता पुढे काय, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कदाचित काही अडचणीमुळे त्या काळामध्ये ते अडचणीत आले असतील किंवा खचले असतील, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कधीही खचला नाही आणि डगमगला नाही आणि तो लढत राहिला। ही खरंच आमच्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष महाराष्ट्रात आणि राज्यात देशात अनेक राज्यांमध्ये आज कार्यरत आहे। पुढच्या काही कालावधीमध्ये तुम्हाला अनेक संघटनेमधले नवीन आम्ही जे कार्यक्रम घेणार आहोत त्याचीही माहिती आज संध्याकाळच्या मीटिंग मध्ये नगरला आपल्याला कळेलच। पण तमाम महाराष्ट्रातले ही प्रेस, देशातले अनेक प्रेस, मला माहिती आहे की गेल्या महिना म्हणजे गेल्या किती 100 दिवस असतील मी घरातून बाहेर पडले की तुम्ही असता, मी घरात शिरता नाही तुम्ही असता। त्यामुळे तुम्ही स्वतःच्या घरी जातात का नाही त्या घरात तुम्ही पण पाहुणे झालाय असं खरंच झालेलं आहे। कारण खरंच या सगळ्याच प्रेसच्या टीमने कधी वाद झाले असतील, कधी कटुता झाली असेल, कधी एकामेकाला आम्ही म्हणले असेल, तुम्ही आम्हाला काय काय म्हणला असाल, पण एक संविधानाच्या चौकटीत राहून आपण सगळ्यांनी ती एकामेकाला साथ दिली आणि या देशामध्ये संविधानानेच हा देश चालेल हे मायबाप जनतेने जो निर्णय घेतलाय त्याच्यामुळे सगळ्यात मोठी ताकद त्या एका मतामध्ये हे या भारताच्या जनतेने सिद्ध करून दाखवलं। तुम्ही धनशक्ती म्हणा, कुठलीही शक्ती म्हणा, त्याला या देशाने नाकारलंय। ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे। मला अतिशय दुःख होत आहे बोलताना, पण 50 खोके एकदम ओके सरकारला लागू पडत असेल पण मायबाप जनतेला लागू होत नाही। त्यांनी सांगितलेले की 50 खोके इज नॉट ओके। त्यामुळे ते थोडेसे लोक काही कदाचित या खोक्यांमध्ये अडकले गेले असतील, पण या देशातली जनता ही स्वाभिमानी जनता आहे हे पुन्हा एकदा या सगळ्या इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये दाखवून दिलं। आज रवींद्र दंगेकर जी आले मी त्यांचेही स्वागत करते, आभार मानते। त्यांनी सगळ्याच मतदारांनी शिरूरला आणि बारामतीलाही खूप त्यांची मदत आम्हाला सगळ्यांना झाली। अगदी थोडक्यात त्यांचं इलेक्शन राहून गेलं पण हरकत नाही, ते फार घट्ट आहे, त्याच्यामुळे ऑक्टोबरमध्ये नक्कीच आमदार होतील याच्या माझ्या मनात काही मात्र शंका नाही, पण ते त्यांचं कर्तृत्व आहेच। पण मला एका गोष्टीचा आनंद त्यांनी आत्ताच केलेल्या एका कामाचा आहे की एक युवक आणि युवती, कदाचित दंगेकरजींनी ती लढाई लढली नसती तर कदाचित त्या 2 कष्ट करणाऱ्या मुला आणि मुलीला न्याय मिळाला नसता। हे जे आशीर्वाद आहेत ना, हे जे काम तुम्ही या देशाला दाखवून दिलं की या देशामध्ये जो कष्ट करणार आहे, जो सच्चा आहे, त्याला न्याय द्यायचं काम कोणी वाचाने फोडला तरी मैं होणार। त्यामुळे खरंच या पद्धतीने पोस्टच्या केसमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने लढला आणि प्रशासनाचा जो खरा चेहरा आहे आणि पुण्यामध्ये मग ड्रग्ज असेल, जे आता पुण्यामध्ये जे कोयता गँग, आजच सकाळी मी तुमच्या चॅनलवर पाहिलं की मला वाटतं हडपसरला का कुठे गाड्या फोडण्यात आल्या। म्हणजे प्रशासन नक्की महाराष्ट्रात आणि पुण्यामध्ये काय चाललंय मला विचाराल तर पुण्यामध्ये प्रशासनच नाही। कारण ड्रग्ज आपला ससूनची होणारी सातत्याने बदनामी, ही पोस्टची केस असेल, आता सगळे काल एक दिवस काय पाऊस पुण्यात पडलाय तर सगळीकडे म्हणजे माझ्या लोकसभा मतदारसंघात सिंहगड रोडला 2 वेळा वंदनाताई पाणी तुंबले, गेल्या 8 दिवसाची गोष्ट झाली। त्यामुळे पुण्यामध्ये ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे। मला दुःख एका गोष्टीचं होतं
की शिक्षणाचं सुसंस्कृत असणारं माहेरघर म्हणून देशातून लोक मुलं तुमच्या माझ्या पुण्यात शिकायला